चला आज भारतीय इतिहासाच्या एका अशा पर्वात डोकावूया जे तब्बल 600 वर्ष चाललं. हो, आपण बोलतोय राजपूत युगाबद्दल. जवळपास 6 शतकं. विचार करा, एवढा मोठा काळ त्यांनी राज्य केलं. आणि त्यांचा वारसा तो फक्त रणांगणावर गाजवलेल्या शौर्यापुरता मर्यादित नाहीये. तो तर डोंगरांमध्ये कोरलेल्या भव्य किल्ल्यांमधून आणि अजरामर काव्यांमधून आजी आपल्याशी बोलतोय. मग नक्की कोण होते हे राजपूत आणि कसं काय त्यांच्या या शौर्याच्या युगाने भारतावर इतका खोलवर कायमचा ठसा उमटवला? चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून. पाहूया की या राजपूत कुळांचा उदय झाला तरी कसा. तर बघा, साधारण 6व्या शतकाचा काळ होता. वर्धन साम्राज्याचा अस्त झाला होता आणि उत्तर भारतात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. आणि बरोबर याच पोकळीत म्हणजे 6व्या ते 12व्या शतकादरम्यान राजपूत युगाचा उदय झाला. हा काळ अगदी दिल्ली सल्तनतच्या स्थापनेपर्यंत टिकला. आता राजपूत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एखादा राजा किंवा एक मोठं साम्राज्य येतं, पण तसं नाहीये. राजपूत म्हणजे कोणी एक राजा नव्हता, तर ते क्षत्रिय वंशाच्या अनेक पराक्रमी कुळांचा एक समूह होता. त्यांनी काय केलं तर उत्तर आणि पश्चिम भारतात आपली वेगवेगळी राज्य स्थापन केली. आणि त्यांची ओळख होती त्यांचा प्रचंड स्वाभिमान, अफाट शौर्य आणि सन्मानासाठी जगण्याची वृत्ती. आता आपण एक छोटासा दौरा करूया आणि काही प्रमुख राजपूत राजघराण्यांना भेटूया. बघूया त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण योगदान काय होतं. या यादीत पहिलं नाव येतं गुर्जर प्रतिहार घराण्याचं. यांना भारताच्या सीमेचे संरक्षक असं म्हटलं जातं. आणि ते का हे आता आपल्याला कळेल. या घराण्याची सुरुवात जरी हरिश्चंद्राने केली असली तरी खरा कळस गाठला तो नागभट्टाने. त्यानं फक्त अरबांची आक्रमणं परतवून लावली नाहीत, तर उत्तर भारतात एक इतकं शक्तिशाली साम्राज्य उभं केलं की ते पुढची अनेक शतकं परकीय आक्रमकांसाठी एक अभेद्य भिंत बनून राहिलं. तलवारीच्या पराक्रमानंतर आता वळूया छिन्नी हातोड्याच्या किमयेकडे. आपण बोलतोय चंदेल घराण्याबद्दल. इतिहासाने त्यांना त्यांच्या अद्भुत वास्तुकलेसाठी ओळखलं आहे, विशेषतः त्यांच्या मंदिरांसाठी. नन्नुकाने या घराण्याची स्थापना केली, पण राजा धंग याने चंदेल सत्तेला खरंखुरं स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याने स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केलं आणि महाराजाधिराज ही पदवीही घेतली. पण त्याची खरी आणि अजरामर ओळख म्हणजे खजुराहो, तिथली ती अप्रतिम मंदिरं, जी आजही वास्तुकलेचा एक अद्भुत थक्क करणारा नमुना मानली जात. आणि आता आपण बोलणार आहोत त्या नावाबद्दल जे राजपूत शौर्याचं प्रतीक मानलं जातं. कदाचित सर्वात प्रसिद्ध राजपूत राजा दिल्लीचा सिंह पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराजच्या आयुष्यात आणि पर्यायाने भारताच्या इतिहासात 2 लढाया खूप महत्त्वाच्या ठरल्या. 191 मध्ये तराईंची पहिली लढाई, ज्यात त्याने मोहम्मद घोरीचा दारुण पराभव केला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. पुढच्याच वर्षी 192 मध्ये दुसऱ्या लढाईत घोरीने पृथ्वीराजचा पराभव केला आणि याच एका पराभवाने दिल्लीचे दरवाजे परकीय आक्रमकांसाठी कायमचे उघडले गेले. त्याची ही शौर्यगाथा पृथ्वीराज रासो या महाकाव्यातून अमर झाली आहे, हे खरंय. पण हीच कथा आपल्याला हेही सांगते की प्रचंड शौर्य असून सुद्धा काही चुकीचे निर्णय आणि विश्वासघात कसा घात करू शकतो. शौर्यगाथांच्या पलीकडे ही राजपुतांचं एक जग होतं. त्यांनी फक्त तलवारी नाही चालवल्या, तर दगडातून काव्य कोरलं आणि साहित्यातून शौर्य अजरामर केलं. त्यांच्या युगाचा खरा आत्मा दडलाय तो त्यांच्या कलेत आणि स्थापत्यकलेत. चला बघूया हा वारसा नेमका कसा आहे. राजपूत स्थापत्यशैलीची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिलं म्हणजे चित्तोड आणि ग्वालियरसारखे अभेद्य बुलंद किल्ले. दुसरं म्हणजे उदयपूरसारखे डोळे दिपवून टाकणारे आलिशान राजवाडे. आणि तिसरं अर्थातच खजुराहो आणि दिलवाडा इथली अप्रतिम कलाकुसर असलेली दिव्य मंदिरं. इथे तलवारींसोबत लेखण्याही तितक्याच ताकदीने चालल्या. चांद बरदाईचं पृथ्वीराज रासो हे फक्त एक काव्य नाही, तर एका महायोद्ध्याची धगधगती गाथा आहे. जयदेवाचं गीत गोविंद हे तर संस्कृत साहित्यातील एक अनमोल रत्नच. आणि बल्लाळाने भोज प्रबंधमधून राजा भोजसारख्या विद्वान राजाचं आयुष्य जगासमोर आणलं. मरं, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण राजपूत सत्तेच्या अस्ताची कारणं शोधणार आहोत आणि त्यांच्या चिरंतन वारसाबद्दल बोलणार आहोत. आता एक प्रश्न स्वाभाविकच मनात येतो की एवढं सामर्थ्य, इतकं सांस्कृतिक वैभव असूनही या राजपूत राज्यांचा अस्त का झाला असेल? याचं उत्तर मुख्यत्वे 2 गोष्टींमध्ये दडलेलं आहे. एक म्हणजे त्यांची अंतर्गत दुफळी. राजपूत घराण्यांमध्ये एकीचा खूप अभाव होता. त्यांच्यात सतत आपापसात संघर्ष चालायचे. आणि दुसरं बाहेरून येणारा दबाव.
घोरी आणि खिलजींसारख्या परकीय शक्तींची सततची नियोजनबद्ध आक्रमणं. पण राजवटी संपल्या तरी त्यांचा वारसा संपत नाही, नाही का? मग राजपूतांनी मागे काय ठेवलं तर शौर्य आणि स्वाभिमानाला जीवनापेक्षा जास्त मानणारी एक योद्धा संस्कृती, संस्कृत, हिंदी आणि राजस्थानी भाषांना समृद्ध करणारी साहित्य परंपरा. चित्तोड, उदयपूर आणि खजुराहोमध्ये आजही दिमाखात उभे असलेले ते किल्ले, राजवाडे आणि मंदिरं. आणि हो, पहाडी शैलीसारखी चित्रकलेची एक वेगळीच आकर्षक ओळख. हा सगळं वारसा आजही जिवंत आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. कोणत्याही युगाची खरी ओळख कशात असते? त्यांनी जिंकलेल्या लढायांमध्ये की त्यांनी मागे सोडलेल्या कला आणि संस्कृतीमध्ये? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?